प्रभु रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। हरि श्री गणेशाय नमः सरस्वते नमः। प्रभु रामचंद्राय नमः। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोनी बानासी। आलानंदी ग्रामासी जेथे भरतासी निवास। नमामि सच्चिदानंदम सद्गुरु श्री सांब सदाशिवम। ईशान चरण सानिध्यानसित संसार बंधनम। लक्ष्मण शक्ती प्रसंग 4 अध्यायाची सांगता झालेली आहे। 5व्या अध्यायाची सुरुवात आहे। एकनाथ महाराज वर्णन करतात, हा लक्ष्मण शक्तीचा प्रसंग आहे, मांगदरी गावात आहे। आणि या मांगदरी गावाला येण्याचं कारण आमचे स्नेही आजनीकर महाराज यांनी या गावचं निमंत्रण दिलं, त्यामुळे या गावला येण्याचा योग आला। 5व्या अध्यायाला सुरुवात आहे। सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर असं आहे, जशा पद्धतीनं हनुमंतराया बुद्धी देतील तशा पद्धतीनं या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे बरं का। कारण भावार्थ रामायण आहे। नाथरायांनी कोणत्या भावामध्ये रामायण लिहिलं हे आपण जाणू शकत नाहीत, आपण त्याचा अर्थ करू शकत नाहीत। फक्त त्याच्याबद्दलचं जे काही आपलं चिंतन आहे तेवढं मात्र आपण मांडू शकतो बरं का। नाथबाबा वर्णन करतात, 4थ्या अध्यायामध्ये आपण विषय ऐकला। हनुमंतराय औषधीचा पर्वत घेऊन निघालेले आहेत। हनुमंतरायाला नंदीग्रामात थांबायचं नाही, सुवेळंचाळ पर्वतावरती जिथं लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे तिथं जायचंय। पण झालं काय, हनुमंतराय औषधीचा पर्वत घेऊन सुवेळंचाळ पर्वतावर न जाता बाणाच्या पाठीमाग नंदीग्रामाच्या ठिकाणी आले। तरी सुद्धा एकनाथ महाराजांनी हनुमंताच्या विषयीचं वर्णन करत असताना हनुमंतरायाला अत्यंत विश्वासी म्हटलं। काय नाथरायांची कमाल आहे। आता अत्यंत विश्वासी हनुमंतरायाला म्हटलं। विश्वास कशाला म्हणावं, विश्वास हे भांडवल। विश्वास भांडवल आहे बरं का। प्रपंचासाठी लागणारं भांडवल त्याचंही नाव विश्वास आहे, आणि परमार्थासाठी लागणारं भांडवल त्याचंही नाव विश्वासच आहे। विश्वासाच्या भांडवलाशिवाय ना प्रपंच होतो ना परमार्थ होतो। हे विश्वासाचं भांडवल लागतं महाराज, त्याच्याशिवाय जीव राहू शकत नाही। विश्वास आहे, मग त्याला अत्यंत का म्हटलं असेल त्याचं कारण आहे। आपल्या जीवनाचा अंत झाला, आपल्या देहाचा अंत झाला, तरी आपल्या अंतःकरणामध्ये असणारा विश्वास डळमळला न पाहिजे, त्याला अत्यंत विश्वास म्हणायचं। लक्षात घ्या, आपला अंत झाला तरी चालेल, पण आमचा विश्वास डळणार नाही। देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ बाहो, एवढा विश्वास हनुमंतरायाचा आहे। कशाविषयी आहे, भगवान परमात्म्याच्या नामाविषयी आहे बरं का। एक कडवं झालं, त्याच्या पुढचं कडवं आहे, अनुसरोनी बानासी। बाणाला अनुसरले बरं का। काय गंमत आहे महाराज, लोखंडाच्या बाणाने हनुमंतरायाला सांगावं आणि हनुमंतरायांनी लोखंडाच्या बाणाचं ऐकावं। काय अधिकार आहे बाणाचा, अधिकार बाणाला प्राप्त झाला। त्याचं कारण काय आहे, त्या बाणावरती नाम होता म्हणून त्या बाणाला अधिकार प्राप्त झाला। कशामुळं, नामामुळं अधिकार प्राप्त झाला। तसंच आहे महाराज तुमचं आमचं। लोक आमच्या पाया पडतात असं आम्हाला वाटतं, पण लोक आमच्या पाया पडत नाहीत महाराज। आमच्या गळ्यामध्ये असलेली तुळशीची माळ बघून लोक पाया पडतात। किंमत गळ्यात असलेल्या माळेला किंमत आहे, लक्षात ठेवा। अनुसरोनी बानासी, बाणाला अनुसरले। आला नंदीग्रामासी, नंदीग्रामाच्या ठिकाणी आले।
जिथं भरत महाराज राहत होते. येणारा मनुष्य एवढा जर विश्वास घेऊन येत असेल तर राहणाऱ्या मनुष्याचा अधिकार काय होता बोला. भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्लासित. आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर. येणारी व्यक्ती एवढ्या विश्वासानं जर येत असेल तर राहणाऱ्या व्यक्तीचा अधिकार काय असावा लागतो. भरत श्रीरामाचा निजभक्त. निजभक्त म्हटलं बरं का, निजभक्त हे पद आहे. निजभक्त हे पद आहे आणि हे पद कसं आहे माहिती आहे का, जगामध्ये सगळ्यात मोठं जर पद कोणतं असेल तर निजभक्ताचं पद आहे बरं का. राजाचं पद सुद्धा निजभक्ताच्या पदाच्या खालीच आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा वरचं पद जर कुणाचं असेल तर निजभक्ताचं पद आहे. का? त्याचं कारणच आहे, भगवान परमात्म्यासाठी ज्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं त्याला निजभक्त म्हणावं महाराज. निजभक्ताची व्याख्या सांगायची झाली तर सोप्या भाषेमध्ये असं बोलता येईल, देव ज्याच्यासाठी तळमळ करतो त्याला निजभक्त म्हणावं. आम्ही देवासाठी तळमळ करतो पण देव ज्याच्यासाठी तळमळ करतो. गोपिकेची आठवण काढून देवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं ना. नामदेवरायाविषयी देवाला कळवळा येतो, ज्ञानेश्वर महाराजांविषयी देवाला कळवळा येतो, कारण ते निजभक्त आहेत. देव ज्याच्यासाठी व्याकुळ होतो त्याला निजभक्त म्हणावं. भरत श्रीरामाचा निजभक्त. भरते भक्ती उल्लासित. उल्लासित अंतःकरणानं भक्ती करीत होता. ती उल्लासित अंतःकरणाची अवस्था वर्णन जर करायची झाली तर अशी आहे. असवैंसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा. एवढ्या अधिकाराला जाऊन ती भक्ती करत होता. त्याच्या पुढचं कडवं महत्वाचं आहे. आचार्य भक्तीचा भरत. आचार्य. आचार्य कुणाला म्हणावं. प्रत्येक विषयाचा एक आचार्य बरं का. गायनाचार्य, वादनाचार्य, विनोदाचार्य, वेदांताचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, भक्तीचा आचार्य. प्रत्येक विषयाचा आचार्य आहे बरं का. आचार्य काय म्हणावं त्याची एक सरळ सोपी अशी व्याख्या आहे. ज्या विषयाचा तो आचार्य आहे त्या विषयामध्ये येणाऱ्या अडथळ्याला दूर करून तो विषय पूर्णत्वाला जो नेतो त्याला भक्तीचा आचार्य किंवा त्या विषयाचा आचार्य म्हणावं. भक्तीमध्ये येणारे अडथळे दूर केले पाहिजेत बरं का. भक्तीमध्ये पहिला अडथळा येतो कोणता. मी. कोण भक्ती करते. मी. आम्हाला जर नाव विचारलं तर आमचं नाव सांगताना आम्ही नाव काय सांगतो. आमचं नाव, आता माझं नाव काय आहे, माझं नाव शाळेत लावलेलं. माझं नाव जरी कोणी विचारलं तर पाहुण्या रावळ्यांनी माझं नाव काय, गोवर्धन मिरजकर. पण असं या सभा मंडपामध्ये जर आलो तर मी माझं नाव सांगताना गोवर्धन मिरजकर सांगत नाही. माझं नाव सांगतो हरिभक्त परायण गोवर्धन महाराज मिरजकर. माझं नाव सांगताना मी का बरं सांगतो. मी भागवत सांगतो, मी कीर्तन करतो म्हणून हरिभक्त परायण मी म्हणतो ना. हा भक्तीतला पहिला अडथळा आहे, लक्षात ठेवा. मी हा भक्तीतला पहिला अडथळा आहे. तो अडथळा दूर केला पाहिजे. अशी कितीतरी अडथळे भक्ती करताना येतात. त्या अडथळ्याला दूर करून भरत भक्ती पूर्णत्वाला भरत भक्ती करत होता. आचार्य भक्तीचा भरत आचार्य पदाला प्राप्त होता. माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही महाराज, माणूस कसा जगला याला महत्व आहे. लक्षात ठेवा. किती 100 वर्ष नाही 200 वर्ष तुम्ही जगा, पण तुमच्या जगण्यामध्ये जर काही किंमत नसेल, तुमच्या वागणुकीमध्ये जर काही किंमत नसेल, तुमची वागणूक जर बरोबर नसेल तर तुमच्या जगण्याला किंमत नाही. माणूस कसा जगला याला महत्व आहे. आचार्य भक्तीचा भरत. भरते निर्मुक्त चराचर. त्याचा अधिकार सांगतात. भरताच्या सानिध्यामध्ये, एका भरताच्या सानिध्यामध्ये चर आणि अचर निर्मुक्त करण्याचं सामर्थ्य होतं म्हणतात. भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशिली. भरते भक्ती वाढविली भरते पालाळिली निज भक्ती. भरतानं भक्तीचा विस्तार केला, भरतानं भक्तीचा वाढवा केला बरं का. अत्यंत सुंदर चिंतन आहे. एक भक्तीचं बीज आहे, त्या बीजाला नाम म्हणतात. ते नामाचं बीज भरताच्या हाताला लागलं, त्या नामाच्या बीजाला भरतानी पेरलं. नामाचं बी पेरावं लागतं. ते नामाचं बी पेरल्याच्या नंतर उगवतं, तो वेल येतो. तो वेल भक्तीचा वेल आहे.
त्या वेलाकडे पाहिल्याच्या नंतर लोक त्याला विचारतात, भरत महाराज हा वेल कशाचा आहे हो? त्यावेळेस भरत सांगतात, महाराज हा वेल भक्तीचा वेल आहे, याला भक्ती म्हणतात. भरते भक्ती प्रकाशिली, वेल भक्तीचा म्हणून दाखवलं. त्याच्यानंतर त्याला वाढवलं. वाढवण्यासाठी काय करावं लागतं? मांडव घालावा लागतो. बघा, कारल्याचा वेल जर वाढवायचा असेल तर मांडव घालावा लागतो, तसं भक्तीचा वेल वाढवायचा असेल तर मांडव घालावा लागतो. कशाचा? मनबुद्धी चित्त अहंकाराचे 4 खांब, त्याच्यावरी अंतःकरणाची वृत्ती, त्या वृत्तीवरती ज्या भक्तीचा पाल्हाळ सांभाळ करावा लागतो. भरतानं एवढं सगळं केलं, भरतीचा पाल्हाळ केला. शेवटचं कडवं महत्वाचं आहे. भरते भक्ती विस्तारली. का बरं? लक्षात ठेवा, वाढवा आणि विस्तार याच्यामध्ये फरक आहे महाराज. आमच्या गावामध्ये 25 वर्षापूर्वी महाराज एकही कीर्तनकार नव्हता. 5-25 खेड्याहून महाराज हुडकून आणावं लागत होतं कीर्तनाला. आता गावात 10 महाराज आहेत. परमार्थ वाढला की वाढला. आमच्या गावाला एकही शब्द होत नव्हता. आता वर्षातून 4 सप्ते आहेत. परमार्थ वाढला की वाढला. आता नीट पुढचं ऐका. जेव्हा एकही कीर्तनकार गावामध्ये नव्हता, 10-5 खेड्यातून महाराज हुडकून आणावं लागत होतं, त्यावेळेस आमच्या गावामध्ये पेनाऱ्या लोकांची संख्या होती 10. आता गावला महाराज आहेत 10, पेनाऱ्या लोकांची संख्या झाल्या 200. आता सांगा, परमार्थ वाढला का कमी झाला? कसं म्हणावं लागेल? लक्षात घ्या, मी बोलतोय काय? विस्तार सांगतोय. विस्तार. विस्तार शब्दाचा अर्थ आहे मानवी जीवनामध्ये जर परिवर्तन झालं तर भक्तीचा विस्तार आहे. मानवी जीवनात भक्तीची वाढ होऊन उपयोग नाही. लक्षात ठेवा, वाढ किती वाढलेत. वर्षाला एकाचे 10-10चे 50 वारकरी वारीला येऊ लागलेत, पण वारीला एकही थांबना झालाय. त्याचा विस्तार झाला पाहिजे, गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे, मानवी जीवनाचा बदल घडला पाहिजे. जर मानवी जीवनामध्ये बदल घडला, परिवर्तन जर घडलं तर आहे भरते भक्ती विस्तारिली. मग म्हणावं लागतं, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. एवढा मोठा भक्तीचा विस्तार भरतानी केला होता. भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावा निगम भरता. भरत भक्तीचा ठेवा. ठेवा शब्दाचा अर्थ असा होतो सुरक्षित जागा. त्याला ठेव म्हणायची. प्रत्येक वस्तू ठेवायची जागा राहते. सोनं ठेवायला तिजोरी राहते, चप्पल ठेवायला दारातच ठेवावं लागतंय महाराज. 1 गुंज सोन्याची किंमत किती आहे महाराज? 650 रुपयाला गुंजभर सोनं येत असेल की? 650 रुपये गुंजभर सोनं. आणि पायातल्या बुटाची किंमत 4000 आहे. बाटाचा बूट 4000 रुपयाला आहे. मग 4000 रुपयाचा बूट आहे म्हणावं आणि त्याला तिजोरीत कुलपात ठेवावं आणि उगाच 650 रुपयाचं गुंजभर सोनं आहे म्हणून दारात टाकावं. जमतंय का? जमना. गुंजभर जरी सोनं असलं तर तिजोरीच आहे आणि 10,000चा बूट असला तरी त्याला जागा दारातच आहे. म्हणून सांगतात भक्तीचा ठेवा आहे. भरत भक्तीचा ठेवा. अंतःकरण. ठेवा शब्दाचा अंतःकरण शुद्ध वर का? कसं आहे त्याचं गवळणीमध्ये एका वर्णन आलेलं आहे. काय म्हणती गवळण? पहाती गवळणी तब ती पालथी दुधानी. पालथी घातलेली दुधानी म्हणजे भरताचं अंतःकरण आहे. पालते का बर? आता बाया भांडे धुवून पालते घालतात. कशासाठी पालते घालता माय भांडे? का बर? त्याच्यातलं सगळं खरडून खरडून पाणी निघावं म्हणून पालतं घालावं लागतंय की. तसंच आहे अंतःकरणातलं सगळं काढून ते अंतःकरण पालतं घालावं लागतंय. त्याच्यामध्ये थोडा सुद्धा लवलेश न राहिला पाहिजे. ते खरडून खरडून निघालं पाहिजे म्हणून पालती दुधानी. पालती दुधानी म्हणजे भरताचं अंतःकरण, शुद्ध अंतःकरण. त्या अंतःकरणामध्ये भक्ती राहत होती. हे भक्ती ठेवा शब्दाचा अर्थ. दुसरा भक्ती ठेवा शब्दाचा अर्थ आहे मानवी जीवनामध्ये जगत असताना माणसानं कोणतं कर्म करावं हा भक्तीचा ठेवा. लक्षात ठेवा. कोणती ठेव जमा करायची? बघा, भविष्य निर्वाहासाठी ठेव जमा करतात. गावाला जर महाराज सोपं आहे. गावाला जर तुम्ही निघालो, एक 15 दिवसाचा प्रवास तुम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी किती दिवस तयारी करावं लागते महाराज? 1 दिवसाची तर का होईना तयारी करतात का नाही? त्याचं बांधून कपडे बांधणं, त्याचं खाणं घेणं, त्याचं तिकीट, त्यानं सगळं 1 दिवस. लक्षात ठेवा. अरे 15 दिवसाच्या प्रवासासाठी जर 1 दिवसाची तयारी करावी लागत असेल तर जन्मल्यापासून मरेपर्यंतचा एक प्रवास आहे. त्याच्यासाठी काय तयारी करावी लागेल याचा कधी विचार केला नाही महाराज. याला आमच्या संप्रदायामध्ये प्रमाण आहे. रामदास स्वामींनी सांगितलं, उपासनेला दृढ चालवावे
सत्कर्म योगे वय घालवावे. सत्कर्माचा ठेवा माणसाच्या जीवनामध्ये असला की माणसाला कपाळ पडवायची पाळी येत नाही. ठेवा होता. विसावा शब्दाचा अर्थ आहे अत्यंत सुंदर. एकनाथ महाराजांनी सांगितलं विसावा म्हणजे इच्छेची तृप्ती, त्याला इसावा म्हणतात बरं का. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. माणसाच्या जीवनातली धाव संपना म्हणून विसावा बरं का. महाराज तुम्ही घर बांधलाव की बांधलाव घर स्लॅबचं आहे का पत्र्याचं आहे? स्लॅबचंच आहे की कॉलम पिलरचं? कॉलम पिलरचं आहे की. मग कॉलम पिलरचं घर बांधल्यावर स्लॅब टाकल्यावर कॉलमच्या सळया बंद केला का उघड्या ठेवला म्हणतो वरी दांडक्या उघड्या आहेत की दांडक्या? का बरं उघड्या येतात? वरचा मजला. मग दुसरा मजला पूर्ण झाल्यावर दांडक्या बुजत्यात का? बुजत नाही. 10 मजले बांधा दांडक्या वरीच राहत्यात. का बरं? इच्छा माणसाच्या जीवनातली संपत नाही म्हणून विसावा नाही. विसावा इच्छा संपल्यानंतर ओलावा. ओलावा शब्दाचा अर्थ आहे प्रेम. हुशार शेतकरी कुणाला म्हणावं? जमिनीतली ओल बघून जो पोर पेरतो त्याला हुशार शेतकरी म्हणावं. जर जमिनीत ओल असली तर बी पेरलं उगवतंय. आमच्याकडे भानगडी हुलेल्यात बालाजी महाराज. पेरण्या वर्षातून 2दा येतात. एकदा लक्ष्मण शक्तीच्या रूपानं आणि एकदा सप्त्याच्या रूपानं. ही पेरणी आहे. पेरणी आहे त्याला प्रमाण आहे. कानी जे पेरिले डोळा ते उगवे. हे पेरणी आहे. मग पेरलेलं उगवच ना झाले म्हणून पेरावं लागले. लक्षात घ्या. का बरं उगव ना झाले? त्याचं कारण आहे आमच्या अंतःकरणामधला ओलावा नाही महाराज, प्रेम नाही म्हणून ही सगळी भानगड आहे. भक्ती कशी करावी? जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा म्हणतात ऐका. भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रकट राम रावे सर्वत्र पाहो सर्वासी. भरताच्या ठिकाणी सत्य सद्भाव, ज्याच्या विषयीचा भाव अंतःकरणामध्ये आहे त्याच्याच विषयीचा अनुभव येते बरं का महाराज. दुसरा अनुभव येईना. त्याचं कारण सांगतो. ज्याचा भाव त्याचा अनुभव. आमच्या जीवनामध्ये भाव कशात आहे आम्ही ओळखलाय का? ओळखले. आम्हाला वाटतंय आमचा देवदेवामध्ये परमार्थामध्ये भाव आहे असं वाटतंय, पण आमचा खरा भाव परमार्थामध्ये नाही. त्याचं कारण सांगतो ऐका. परमार्थामध्ये आमचा भाव नाही. त्याचं कारण आम्ही या सभा मंडपामध्ये परमार्थाच्या बसल्यानंतर कीर्तनाला बसलं, प्रवचनाला बसलं. माणसाला काय ऐका वाटते महाराज? वेदांत. वेदांत सांगल्यावर विचारसागर जर मी काढून बसलो का? हे माणसं कोण्या गावचा महाराज बोलिला हो म्हणते. तर का? कारण काय? विचारसागर वेदांत आम्हाला आवडत नाही, संसारातल्या गोष्टी आवडतात महाराज. एक गंमत सांगू का? चैतन्य महाराजाचं जर कीर्तन ठेवलं तर 5000 लोक कोशिश करून जमतात महाराज, फक्त 5000. आणि इंदुरगिरकराचं जर कीर्तन ठेवलं तर 20,000 नाही 50,000 लोक जमतील. का बरं? कारण आम्हाला परमार्थात गेल्यावरही घरातल्याच गोष्टी ऐका वाटतात. कारण आमचा भाव घरात आहे, आमचा भाव संसारात आहे. कारण कानाला जे गोड लागतं तेच माणूस ऐकत. किती चांगलं असलं कानाला गोड नाही लागलं तर ऐकत नाही म्हणतात. म्हणून जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. भरते सत्य सद्भाव साचार अनुभव. आला अनुभव ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे तुका मने चाखोनी सांगे. मज अनुभव आहे अंगे. कसा अनुभव आहे? सर्वत्र पहा हो सर्वासी. जे जे दिसे भूत ते ते मानी जे भगवंत. हरीची या दासा हरिदाही दिशा. असा अनुभव भरताला आलेला होता. भरते अपंगिली भक्ती, भरते अडवली विरक्ती, भरते पहानी निज शांती, भूते भोगीती स्वानंद. भरतानं भक्तीला आपलेस केलं. करावी लागतं. त्याचं नाव भक्ती आहे. अपिंगली स्वीकार करावा लागतो. भक्ती करा म्हणून सांगावं लागते बरं का. संसार करायची गरज सांगायची गरज नाही. तुम्ही म्हणताल महाराज मनानं बोललात का? मनानं मी काहीच बोलत नाही बरं का. याला माझ्याकडे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं या रे लहान थोर. या म्हणलाले त्याचा अर्थ इकडं बोलवावं लागतं. हे भक्तीचा मंडप आहे, बोलवावा लागतो. संसाराच्या मंडपामध्ये बोलवायची गरज नाही. गंमत आहे बरं का. तुमच्या गावात जर सप्ताह झाला
कीर्तन 9चं कीर्तन, आता हे आमचे बालाजी महाराज कीर्तन करायत. महाराज कीर्तन जर 9चं असलं, तुम्ही कीर्तनाला उभा टाकल्यावर लोक येईनात. तुमची रूपावळी झालं म्हणणाऱ्याची चाल संपली की एकू 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 येतात. हे संयोजक नरड खरडून मरतय. अरे चला कीर्तनाची वेळ झाली, पण कोणी यायला तयार येत नाही. कोणी कीर्तनाला का? हे परमार्थाचा मंडप आहे, भक्तीचा मंडप आहे म्हणून येत नाहीत. पण संसाराचा एक मंडप आहे. महाराज तुमच्या गावात वस्तुशांती होतात का महाराज? लग्न होतात की पत्रिका छापून होतात का बगर पत्रिकेचे? मग लग्नाची पत्रिका द्यायला माणूस कितीदा घरला येते महाराज तुमच्या? 10दा येते की एकदाच माणूस पत्रिका द्यायला येते. पत्रिका देते या बर का लग्नाला म्हणलं. 12चं लग्न असलं की 11:30ला मोठा लट आहेर घेऊन त्याच्या लग्नाला तयार. का बर? संसाराचा मंडप आहे. संसाराच्या मंडपामध्ये अर्धा तास लवकर आणि परमार्थाच्या कीर्तनाच्या मंडपामध्ये अर्धा तास उशिरा. याला म्हणायचं भरते भक्ती पिंगिली भक्ती करा म्हणून सांगावं. विरक्तीचा वाढवा आहे. विरक्ती भरताच्या बाबतीमध्ये विरक्ती का बर शब्द वापरला? त्याचं कारण आहे. ऐका, विरक्ती कशाला म्हणावं? प्राप्त वस्तूच्या संगतीमध्ये राहून वस्तूविषयीचा मोह त्यागणे याला विरक्ती म्हणतात. आता भरताबद्दल विरक्ती शब्द वापरण्याचा अर्थ, विरक्ती आणि वैराग्य या शब्दांमध्ये थोडासा भेद आहे बरं का, सूक्ष्म भेद आहे. पण विरक्ती शब्द का वापरला त्याचं कारण सांगतो. 14 वर्षाचं राज्य भरताला प्राप्त झालं, पण त्या राज्याच्या सानिध्यामध्ये राहून राज्याचा उपभोग भरतानं घेतला नाही म्हणून भरते वाढविली विरक्ती. पण ते राज्य सोपं होतं का? कैकेयीला स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसावं लागलं होतं तेव्हा राज्य मिळालं होतं. तेवढ्या किमतीचं राज्य त्यांनी सोडलं आणि रामाच्या पादुका स्वीकारल्या म्हणून भरते वाढविली विरक्ती. विरक्ती वाढवावी लागते महाराज. एक वाक्य बोलून जातो, जमलं तर बघा. संसारावरचा मोह टाकून केलेला संसार म्हणजेच परमार्थ आहे. परमार्थाची व्याख्या दुसरी तिसरी नाही काही. संसारावरला मोह टाकून संसार करणे, संसार सोडून परमार्थ होत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल मी परमार्थ करला, परमार नाही. अजून एक सांगतो ऐका. कर्तव्यापासून परान्मुख होऊन केलेला परमार्थ देवाला मान्य नाही. तुमचं अगोदर कर्तव्य म्हणून देव सांगतो प्रत्येक संताला. वारी म्हणले आमच्या संप्रदायामध्ये. वारी, वारी शब्दाचा अर्थ काय? पंढरपूरला गेलं की पुन्हा घराकडे यावं लागतं, त्याचं नाव वारी. एकदा पंढरपूरला गेलं की तिकडच जायचं नाही, कारण का घराकडे यावं लागतं. कर्तव्य मग याला प्रमाण आहे. ज्यांनी संसार केला नाही त्यांनी सुद्धा सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी संसार केला नाही, पण हरिपाठाचा उपदेश करताना आम्हाला सांगितलं, असोनी संसारी जिबे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. तुकाराम महाराजांनी सांगितलं संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे कवा कवा. असंच म्हणले तुकाराम महाराज. त्याच्या पुढे तुकाराम महाराजांचा आणखीन एक प्रमाण आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. अरे जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत संसारामध्ये राहिलंच पाहिजे. म्हणून विरक्ती शब्दाचा अर्थ आहे मी नेहमी सांगतो बालू महाराज, संसार मन लावून प्रेमानं संसार करा, पण संसारामध्ये मन अडकवू नका. लक्षात ठेवा. संसार मन लावून करणं चांगलं, पण मनात संसार घेऊन हिंडणं बेकार महाराज. म्हणून मनातला संसार काढून संसारात मन लावून संसार करा. नाथराजा म्हणतात असं जर केलं तर भरते पाहली निज शांती. मग शांती स्वरूपाचा तुम्हाला अनुभव येतो. शांती परते सुख नाही अनेक एरते अवघे दुःख, अशी शांती त्याला पाहायला मिळाली. त्याच्या पुढचं कडवं आहे भूते भोगिती स्वानंद. इथं भूत शब्दाचा अर्थ माऊलीनी केलाय बरं का. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अशा भूतांमध्ये स्वानंदाची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य म्हणतात. बोला. मलयाद्रीच्या ठाई चंदनाची झाडी पाही तेने डोंगर सर्वही केला लावलाही चंदन. मलय नावाचा चंदन ज्या डोंगरावर आढळते त्याला मैलागिरी नावाचा पर्वत म्हणतात. त्या डोंगरावर असणाऱ्या चंदनानं सगळ्या चंदनाला सगळ्या झाडाला बोरी बाबळी हेकडी टेकली आपल्यासारखी केली. त्याची प्रक्रिया नाही. आपण तेथे गेला नाही उपडोनी अनिला अंगवातावरून गेला तेने गिरी केला चंदन. चंदनाच्या झाडावरून वाहणारा वारा
बोरी बाबळी हेकडी टेकडीला चंदन करतो. चंदनानं चंदन केलं कुणाला? आपल्याच जातीच्या लोकाला. दुसऱ्याला त्यानं चंदन केलं नाही. बर चंदनानं केलं कोण्या? मैलागार चंदनानं केलं. मग मैलागार चंदन सगळीकडे सापडते का? सगळीकडे सापडत नाही महाराज. मैलागार चंदन फक्त मैलागार पर्वतावर सापडते. आणि गाव कोसाला सापडलेलं चंदन आपण सुगंधी राहते, दुसऱ्याला सुगंधी करत नाही ते. तशीच गती आहे महाराज. आमच्या जीवनामध्ये जे आहे ना, हे चंदन आम्हाला लागले म्हणून लोक आमच्या पाया पडतात महाराज. मला महाराज कधी कधी मला प्रश्न पडते, लोक आपल्या पाया पडतात, पाया पडून घ्यायच्या लायकीचे हो का? कधी कधी मला प्रश्न पडते. तरी सुद्धा लोक आपल्या पाया पडतात, का पडत असतील? त्याला एक तुकाराम महाराजाचं मला प्रमाण आठवलं बरं का. चंदनाच्या संगे पालतटी झाडे दुर्बळ लाकुडे देवमाता. आम्ही बोरी बाबळे आहोत तरी आम्हाला देवाच्या माथ्यावर चंद म्हणून लोकांनी बशिवले. लक्षात ठेवा. म्हणून इथं सांगितलंय हे चंदनाचा गाथा म्हणजे चंदन आहे, ज्ञानेश्वरी म्हणजे चंदन आहे. म्हणून या चंदनाच्या भांडवलावर आम्ही जगतो बरं का. खरंच आहे. आता तुम्हाला आणखीन एक सांगतो, हे सगळं भांडवल त्यांचं आहे. 50,000 फीस घेणारा महाराज बोलवायचं महाराज तुमच्या गावला, आणि त्याला एकच म्हणायचं, महाराज तुम्हाला 50,000 नाही, आम्ही 1,00,000 रुपये फीस देतो. आपण कीर्तन करताना का फक्त तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञाना म्हणे म्हणायचं नाही. मग का म्हणायचं? मी म्हणे म्हणून कीर्तन करा म्हणायचं. जमतंय का? जमना का? जमना. तर तेवढी ताकदच आमची नाही मी म्हणे म्हणायची महाराज. कारण हे सगळं भांडवल आहे, ते संतांचं भांडवल आहे. मग त्या संतांच्या भांडवलावर मोठे झालेले महाराज, त्यांचा मोठेपणा किती आहे? एक वनस्पतीचा बडवार चंदनाची केला डोंगर, बहकत असे चौफेर सुवास थोर आवरे ना. एका वनस्पतीचा एवढा मोठेपणा आहे, सगळ्या डोंगराला आपल्यासारखं केलं. आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. हे चंदन आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. असा गुण कोणता गुण आहे? तो गुण म्हणजे औदार्य नावाचा. एक गुण मिळाला, चंदन एवढा मोठा झाला. मग माझे चिरदयी भगवंता, तो भगवंत मूर्तिमंत, तेने काय नुहे प्राप्त सौभाग्य संत त्रिजगती. ज्याचे हृदय, मग ज्याच्या हृदयामध्ये भगवंत आहे तो भगवंताची मूर्तिमंत भगवंताचं स्वरूप आहे. तेने कायनो हे प्राप्त. पहिल्या भगवंत शब्दाचा अर्थ आहे ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती तेथ म्हणून तो भगवंत आहे. मग दुसरा शब्द कोणता आहे? तो मूर्तिमंत. तो शब्दाचं सर्वनाम आहे तो बरं का. तो हे सर्वनाम आहे. कशाबद्दल वापरलं? त्याचं नाम या ओवीच्या शेवटच्या कडव्यामध्ये शेवटचा शब्द आहे. सौभाग्य संत तो मूर्तिमंत भगवंत असा याचा अन्वय होतो. मग संत हे मूर्तिमंत भगवंताचं स्वरूप आहे. मूर्ती म्हणजे हात नाक कान डोळ सगुण साकाराचा वर्णन केलेलं आहे. तेने काय नो हे प्राप्त. काय होणार नाही महाराज? वर्णन करताना आमच्या संतांनी सांगितलं, चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. काय त्यांनी प्राप्त होणार नाही? संत पदाची प्राप्ती सांगतात ऐका. दृष्टी विषय समजताय राम रूपे देखत भरत द्रष्टा दर्शन तेथ सज होत राम रूप. दृष्टीचा विषय राम झाला. दृश्य द्रष्टा दर्शन राम झालं बरं का. दृष्टीची त्रिपुटी आहे. दृश्य द्रष्टा दर्शन. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे वस्तू, दर्शन म्हणजे त्याची क्रिया. एक रूपाला प्राप्त झाली आणि एक रूपाला प्राप्त झाल्याच्या नंतर नाथबाबा वर्णन करतात, दृष्टीमध्ये राम, सृष्टीमध्ये राम आदी आपल्या अंतःकरणामध्ये त्याला अनुभवावा लागतो. मग जगामध्ये तो दिसतो. पहिला विषय. दुसरा श्रवणे पडताचे शब्द पडताचे जाना शब्दार्थ श्रीराम आपण श्रावे श्रावक श्रवण सवेचित घन होऊन ठाके. दुसरा शब्द श्राव्य श्रावक
श्रवण कानाची त्रिपुटी राम झाली. कानाची त्रिपुटी राम झाली म्हणजे सर्वार्थ श्री राम. आपण शब्दाचा राम अर्थ ऐकायला यायला लागला. कोणी निंदा कोणी वंदा, हरिनामाचा आमचा एकची धंदा, असं संतांचं आहे म्हणतात. घाण घेता वासवासाचा बाये परस, ग्रे घाता घ्राण समजते, चिदाकाश होणे ठाके. घ्राणे घेता वास, संताच्या नाकाला वास येत नाही असं म्हणणं आहे बरं का. होतं का तसं? होतंय हो महाराज. संताचं काय, आमचं सुद्धा कधी कधी होतंय महाराज. काय झालं, एक जण गावात प्रवेश करत होता. गाव कोसाचा भाग लागला. मग गाव कोसाचा भाग लागला म्हणून वास येऊ लागला त्याच्या नाकाला घाणीचा. त्यानं काय केलं, मागच्या खिशामध्ये हात घातला आणि रुमाल काढला, रुमाल नाकाला लावला. गाव कोसाचा भाग जाईपर्यंत नाकाला रुमाल होता. गाव कोसाचा भाग गेला, रुमाल नाकाचा काढला, खिशामध्ये घातला आणि नळाला हात धुवायला गेला. नळाला हात धुवायला गेल्याबरोबर त्याचं बोटाकडे लक्ष गेलं आणि त्याच्या लक्षात आलं, अरे बाप रे, आपल्या हातामध्ये असणारी सोन्याची अंगठी पडली. कुठं पडली? त्याच्या लक्षात आलं, आपण ज्या ठिकाणी दस्ती काढायला खिशामध्ये हात घातला होता तिथं गुंडीला अडकलीन पडली. तिथं त्याच्या लक्षात आलं, आता अंगठी घालायला त्यानं माघारी फिरलंय. माझा प्रश्न आहे महाराज तुम्हाला, येताना रुमाल लावून आलता वास येऊला म्हणून, आता जाताना अंगठी आणायला रुमाल लावून गेला असेल का पळत तसाच गेला असेल? म्हणतो कसा गेला असेल? न लाव येताना वास येऊ लागला, आता वास येईना का? आताही वास आहे, येतानाही वास होता. पण फरक काय सांगतो ऐका. येताना वासाकडे लक्ष होतं, आता सगळं लक्ष, सगळी वृत्ती त्या अंगठीमध्ये गुंतल्यामुळं वासाचं भान शिल्लक राहिलं नाही. तसंच आहे महाराज संतांच्या ठिकाणी. संतांच्या ठिकाणी होतं काय, संतांच्या ठिकाणी असं होतं, वृत्ती रामरूप झाल्या कारणानं गंध नावाचा विषय राम होतो म्हणतात. राम प्रकाशित स्पर्शनास समरसी श्रीराम. त्वचेचा विषय राम झाला. स्पर्शाचे भाव संपले. पायाखाली 6 महिन्याचं लिकडू तुडवलं, पण त्या पायाला कळालं नाही. नाथ बाबा वर्णन करतात, रसना रातली आवडी, घेता राम रसाची गोडी, त्रिपुटी झाली देसोधडी, रसना ओसंडी रसाते. रसनेची त्रिपुटी राम झाली आहे. रसना ओसंडी रसाते. रसना ओसंडून व्हायला लागली. काय आहे, रसना ब्रह्मरसानं भरून वाहिली की दुसऱ्या रसाची या रसनेला चाड शिल्लक राहत नाही. तुमची आमची रसना 6 रस बघते बरं का. खरट, तिखट, आंबट, कडू, गोड आणि तुरट, हे 6 रस ह्या जिभेला कळतात. तुमच्या आमची जीभ फार गमतीची महाराज. ही टोल नाक्यावरली भाग जिम्मेदारी नाही बरं का. पसंत पडलेला माल मध्ये गट आणि नाही पसंत पडलेला बाहेर आहे. पण याला पसंत काय पडावं काय घ्यावं हे कुणाच्या मनावर आहे? ह्या रसनेच्या मनावर आहे. रसनेच्या. मला सांगा, गंमत आहे बरं का, दूध गोड आहे का कडू आहे? गोडच आहे की. पण दुधाचा गिलास तोंडात घातला, एक घोटभर पेलं की थू करते, गोड लागणार म्हणून थुंकते. आणि वंगळ्या पाण्याचा गिलास तोंडापाशी आणल्यावर कसं करते म्हणतो, नाक नग म्हणताय त्याला, झिंजाडे नाक म्हणताय, नको रे नको म्हणते नाक. पण ह्यानं नाकाचं ऐकत नाही. तसंच डोळे झाकते आणि येडं वाकडं तोंड करून ते पाणी गट्ट कुण्यामध्ये. कोण ठरवलं हे? जिभेनं ठरवलं. तुम्ही म्हणताल हे पोतीत निघाले का? पोतीतच निघाले. त्याचं प्रमाण आहे माझ्याकडं. विषयाचा पडीपाडू, गोड 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 परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ह्या रसनेनं ठरवायचं असतं. पण आमच्या संतांची अवस्था कशी आहे? घेता राम रसाची चवी, आन रस रुचती केवी, ब्रह्मरस घेई काढा, तेने पिडा वारेल. ही रसना एकदा का ब्रह्मरसामध्ये रातली की दुसरा रस ही घेत नाही म्हणतात. कर्म इंद्रियाचे रीती सविता श्रीरामाची शक्ती उडाली, कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तते निष्काम. ज्ञानेंद्रिय ब्रह्मरूप झाले की कर्मेंद्रिय ब्रह्मरूप होतातच. शहाणे माणसं जसे वागले तसे लहान माणसं
वागतातच. व शहाण्याने जपून वागावं लागतं बरं का. लक्षात घ्या, गंमत आहे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियाची. एक जण शक्तीला आला महाराज आणि बाटाचा नवा 4000चा बूट तिथं सोडला आणि इथं मंडपामध्ये येऊन बसला. बसल्याच्या नंतर बाजूला ज्यानं बसलं होतं त्यानं त्या बुटाकडे बघितलं, त्याला ते बूट दिसला आणि त्यानं तिथून उठला. त्याच्या डोळ्यानं त्या बुटाला बघितलं आणि त्याला तिथून शक्तीतून उठवलं. ते कुठं गेला, नीट बुटाकडे गेला. डोळा बुटावर पडला. डोळा म्हणू लागलाय पायाला, अरे बाटाचा दिसलाय, टाटाचा दिसलाय, त्याच्यात जा. पाय म्हणलाय त्याला, अरे बाबा माझा 9 नंबर आहे, जोडा 10 नंबरचा आहे, माझ्या मापाचा नाही. पण डोळा पुन्हा त्याला सांगते, अरे तुझ्या मापाचा असो अथवा नसो त्याच्यात घुस म्हणते, जा म्हणते. पायाचा नाविलाज झाला. मग ते पाय त्या जोड्यामध्ये गेला. आता एक पाय जोड्यामध्ये गेला, दुसरा पाय जोड्यामध्ये घालण्याच्या अगोदर त्यानं बघितलं, ज्याचा जोडा होता त्या मालकानं पळत गेला, त्याच्या हाताला धरलं. केला असेल काय, दुसरा पायात घालायचा शिल्लक राहिलेला जोडा उचलला आणि कुठं हाणला. जन पाय जोड्यात गेले, पायाला नाही, जोडा घेतला आणि जोडा इथं हाणला. जोड्यात गेले कोण आणि जोडा बसलाय कुणाला. मग तेच आहे त्याचं गणित. येड्यानं येडपण सोडलं, शहाण्याला शानपण सोडता येत नाही. अरे येड्यानं येडपण सोडलं, बुटात गेलं, ते येडच आहे बोलून चालून. मग तू शहाणा होतास, मग तू तर त्याच्यात कशाला जायला सांगितलास म्हणून जोडा टाळलाय. म्हणून शहाण्या माणसानं नीट वागायचं. बापानं जर लेकराला तंबाखूची पुडी आणायला दुकानला पाठवलं आणि लेकरू जर चोळीत तंबाखू येऊ लागलं तर दोष लेकराचा, दोष कुणाचा आहे, बापाचा दोष आहे. लक्षात ठेवा. म्हणून शहाण्या माणसांनी नीट वागावं लागतं. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ब्रह्मरूप झाले. उडाली कर्माची कर्मगती, कर्मगती उडाली शब्दाचा अर्थ आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. किंवा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, नेदू लागू अंगा पाप पुण्य. उडाली कर्माची कर्मगती, स्वेच्छा वर्तती निष्काम, निष्काम भावनेने संतांचे कर्मेंद्रिय वर्तन करतात. ऐसा भरत रामे कोणला तो देशाची राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला, देखो लागला पूर्व. कोणत्याला 5 कर्मेंद्र 5 ज्ञानेंद्रियाला राम झाला. तो देश देह राम झाला. हनुमंताला सुख वाटलं. काय अपूर्व नगराम हे राम वृक्ष धौनी राम 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 रूप सकळ ब्रह्म लवंगमात विष्णु. नगराच्या बाहेर पाहिलं राम आहे, झाडाकडे पाहिलं राम आहे, धोंड्याकडे पाहिलं राम आहे, आणखीन राम दिसला. दिशा दुमदुमी ते रामे हो हो हो. तरण कोंदली राम नामे, वायू गरजे राम नामे, योम रामे कोंदले. दाही दिशेतून जय राम श्रीराम, गवताच्या तनातून मातीच्या कणातून वाहणाऱ्या पाण्यातून राम बोला. सतसंगे धरा सदर भूते वागविती निरंतर. हरी हरी सांडोनी कठिणत्वा प्रकार, मृदू आरवार सवे झाली. धरा नावाच्या तत्वाला संगती सताची झाली. त्याच्या ठिकाणी असणारा कठीणपणा नावाचा गुण गेला. पृथ्वी आहे बरं काय ही धरा म्हणजे. आला याला सताची संगती म्हणून अलकून पालकून घालून बसते महाराज. हात लांबते, पाय लांबते, सताची संगती आहे. आणि याच्यातला सक निघून गेल्यावर लोक गडबड मोडा म्हणतात, लवकर पाय मोडा. का बर? पुन्हा मोडत नाही, ताटून जाते. सताची संगती आहे म्हणून याच्यातला ताठरपणा निघून गेला. आता हे स्थूल देहाचं झालं. सूक्ष्म देहामध्ये पृथ्वीचा ताठरपणा म्हणजे अहंकार आहे. लीन झाला भूता तेने कोंडिले अनंता. अहंकार गेला. क्षमा नावाचा गुण अंतःकरणामध्ये धारण केला. बाहेर काय झालं? सत्संगती ओलावली आती शांते धरे शाले कात्वता विस्तारली मृत्यू लागली अविरुद्ध. बाहेरची पृथ्वी समभावानं वागायला लागली. उत्तमा ते धरीजे, अधमा त्या बेरीजे, अशा पद्धतीची ही पृथ्वीची अवस्था
अवस्था आहे म्हणतात. सत्संगती झाली जीवना विसरून अधोगमना ऐक्यव्रती सकळ जना अति स्वादना मधुरत्वे. पाण्याला सताची संगती झाली. पाण्याच्या ठिकाणी असणारा अधोगमनाचा गुण पाण्याने त्यागला. पाण्याचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, पाणी खाला रे धावे. उताराकडे धावणारं पाणी चढायला लागतं, त्याला विसर पडतो. कशाचा विसर पडावा लागतो? चित्ताला, विषयाचा विसर पडावा लागतो. अंतःकरण वृत्ती अंतर्मुख व्हावी लागते, त्याला पाण्याचं ऊर्ध्वगमन म्हणतात. मग आता मधली अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख झाली आणि पाण्याला ऊर्ध्वगमन प्राप्त झालं. हे पिंडी ब्रह्मांडी काय म्हणतात? गाय देखोनी सज्जन निववी देवोनी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीत. ब्रह्मांडातल्या पाण्याचं वर्णन आहे बरं का. गाई आली की पाणी देतं, वाघ आलं की पाणी देतो, तहान भागवतं बरं का. पाण्याचा धर्म तहान भागवणे पाण्याचा धर्म आहे. तसं माणसाच्या जीवनामध्ये जीवन राहावं महाराज. जसं पाण्याचं आहे ना तसं माणसाचं जीवन राहावं. परमार्थ म्हणजे काय नेमकं सांगू का तुम्हाला? उग रात्रंदिवस टाळ कुटणं भजन याला परमार्थ म्हणायचं नाही. परमार्थ कशाला म्हणायचं आहे का? आता पाण्याकडे बघून माणसानं शिकायचं आहे. सगळ्याला सारखं वागायला. पाण्याला वाघातला दुष्टपणा दिसला नाही, गाईतला चांगुलपणा पाण्याला दिसला नाही. तसं आमच्या ठिकाणी व्हावं लागतंय. आता आमच्याकडच्या सुना सासूला काय म्हणलेल्यात माहिती आहे? पहिले सासूबाई म्हणत होत्या, आत्याबाई म्हणत होत्या. आता आत्याबाई बुडाली, सासूबाई गेली. आता आमच्याकडच्या सुना म्हणलेल्या सासूला आई म्हणलेल्या. आता तुमच्याकडे आई म्हणतात का? आई म्हणलेल्यात. आई म्हणलेल्यात, आईसारखं वागलेल्यात का म्हणतो? ऐका, माईनं जर रागवली, आईनं जर रागवली तर लेकीला राग येत नाही. लेक आईचा डाबा धरत नाही. जर सासून सुनाला रागावली तर मर्जस्तोर डावा धरलेली आहे का म्हणतो. का बर? त्याचं कारण आहे. ऐका, जसं बोलावं तसं चालावं. सून लेक म्हणली की लेकीसारखंच वागायचं. लक्षात ठेवा. आई सासूला म्हणलं तर आईसारखंच वागायचं. हेच खरा परमार्थ आहे. ज्या घरामध्ये सासा सुना ताटाला ताट लावून आनंदानं गोड जेवल्या, लक्षात घ्या परमार्थ शब्दाचा अर्थ काय? घराचं गोकुळ झालं की परमार्थ झाला. माय बापा भावाचं भांडण राहू नये, सासा सुनाचं भांडण राहू नये. गुन्या गोविंदानं आनंदानं मिळून सगळ्यांनी जर संसार केला तर तोच खरा परमार्थ आहे. म्हणून एकनाथ महाराज सांगतात, पाण्याची ओवी ऐकायची आणि जीवन जगायला शिकायचं म्हणतात. होता सत्संगती आकर्षण दहाक शक्ती सवे प्रकाश सर्वाभूती त्रिजगती माझी विचरे. नावाच्या तत्वाला सत्ताची संगती झाली. त्याच्या ठिकाणी असणारा दाहकपणा त्यांनी त्यागला, क्रोधाचा त्याग केला, तेज शांत झालं. ज्याने प्रकाशलीन जगरही त्यास प्रकाशाउने नाही. पारखा चोराला पाही प्रकाश त्यासही तैसाची. ब्रह्मांडातल्या प्रकाशाचा कसं सांगितलं? दीपांगी नाही तुझा भाव, धनी चोर सावसारखाचे असा आहे म्हणतात. वायू सत्संगा लाधला चंचलत्वा पुले विसरला. योगेश्वरा भेटू आला निसळ झाला निजरूपी. वाऱ्याला सत्ताची संगती झाली. त्याच्या ठिकाणी असणारा चंचलपणा नावाचा गुण खुपून रे पैकोनाचा विसरून निरावकाच विरक्त उदा सर्वत्र विषय. आकाशाला सत्ताची संगती लागली. मनुष्याच्या ठिकाणी असणाऱ्या आकाशानं टोचण्याचं सोडलं. आकाश टोचत नसतं पण आकाशाचा गुण मात्र टोचल्याशिवाय राहत नाही. शब्द तो आकाशीचा. माणसानं दुःख कशाने होतं? शब्दाने माणसाला त्या ठिकाणी दुःख होतं. एखाद्याने रागावलं की
की राग येतो, एखाद्याने स्तुती केली की आनंद त्या ठिकाणी होतो. पण संतांच्या मुखातून निघालेल्या शब्दाचं वर्णन करत असताना एकनाथ महाराज सांगतात ते शब्द कसे असतात. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, माये उन्हामध्ये खेळत असलेल्या लेकराला म्हणते बाळ्या तुझी सावलीमध्ये गार खंदू दे. आणि खरंच जर कुदळ खोऱ्या घेऊन गार खंदायला गेलं तर खंदू देईल का? देणार नाही. संत शब्दामध्ये तसं ताकद त्या ठिकाणी असतं. संतांचे शब्द कडू वाटतात महाराज. एकनाथ महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं काय माये गेली होती भूतापाशी, पण त्या बोलण्यामध्ये किती गोडवा आहे. नाथ महाराज वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराजांनी याला दुजोरा दिला. औषधाचे निकडवटपणे जैशी का अमृताची पुरवणी. तशा पद्धतीचं संतांचं वचन असतं. म्हणतात आपुल्या निज सुख पान शरीरी शीत उष्ण प्रजन्नधारी नलिंपे कही कारी सत्संग थोरी वडी ब्रह्मांडामध्ये आकाश कोणत्याच विकारामध्ये लिंपत नाही. संग थोरी एवढी. उन्हाळा पावसाळा हिवाळा 3 मोसम आहेत आणि शिशिरापासून वसंतापर्यंतचे 6 ऋतू आहेत. तसं तरुणपण बालपण म्हातारपण असते वर्धते नश्यंती पर्यंतच्या 6 अवस्थेत आकाश गुंतत घेत संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ति प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदती. ऐशी अवघे नगर संत. संत झालं त्याचं कारण सांगितलं. श्रीराम भजनी निरत. निरत शब्द आहे बरं का. निरत म्हणजे नोहे सारिता निराळे लवन मेळविता जळे. निरत शब्द आहे बरं का. निरत शब्दाची व्याख्या आमच्या संप्रदायामध्ये सांगितली बरं का. काल्यामध्ये 2 पदार्थ आहेत महाराज. एक लाही आणि दुसरं दही. दहीन लाहीच का काल्यामध्ये वापरतात त्याचं कारण आहे. एकदा का लाही दह्यामध्ये मिसळली की पुन्हा दह्यातून लाही वेगळी होत नाही. चित्त भाजोनी केली लाही ती लाही आहे महाराज आणि त्या दह्यामध्ये मिसळली जाते. तसंच आहे. एकदा का चित्त नामामध्ये एकरूप झालं की नामापासून वेगळं होत नाही. नगर संत आहे सौभाग्यवंत नांदत. सौभाग्यवंत शब्दाचा अर्थ असा आहे. एका माऊलीला जर सौभाग्यवंत म्हणायचं असेल तर कपाळाला कुंकू गळ्यामध्ये मंगळसूत्र पायात जोडवं असलं तर सौभाग्यवती म्हणावं. तसंच भक्ताच्या ठिकाणी 3 अलंकार असले पाहिजेत. भक्ती ज्ञान वैराग्यानं संपन्न असेल तर सौभाग्यवंत भक्त आहे. बोला कोणाही नाही दुर्दशा कोणी नव्हती विनमानसा श्रीराम भजने उल्हासा सावकाश नांदते. दुर्दशा संपली होती. दुर्दशा कशामुळे संपली होती? भजनामुळे संपली होती. एका वाक्यामध्ये या ओवीचा अर्थ आहे. ऐका. वासना गेल्याशिवाय माणसाच्या जीवनातली दुर्दशा जात नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जर वासना जायची असेल महाराज एक गोष्ट लक्षात घ्या. विचार सागर कोळून पेलो तरी वासना जाणार नाही. ब्रह्मदेवाकडे ज्ञान कमी होतं का? पण ब्रह्मदेवाची वासना गेली नाही गेली. नारदाकडे ज्ञान कमी होतं का? नारदाची वासना गेली नाही. त्याला सांगितलं बघा प्रमाण आहे. वासनेच्या संगे नको जाऊ मना पाहत्या रावणा काय झाले. इंद्रा पडले भोग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा. एवढ्या मोठ्या मोठ्या लोकाला वासना त्या ठिकाणी आवरली गेली नाही. कारण त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी भजन कमी पडलं. भजन कशाला म्हणावं? रात्रंदिवस टाळ कुटत बसण्याला भजन म्हणू नये. भजन शब्दाची व्याख्या भ म्हणजे भक्ती, ज म्हणजे जन्म मृत्यू, न म्हणजे नष्ट करणे. भक्तीद्वारा जन्म मृत्यू नष्ट करण्याची सामर्थ्य शक्ती ज्याच्यामध्ये त्याला भजन म्हणावं. मोहरा करणे अक्षराचे खरे नाणे जैसे घेणे तैसे देणे. कोणाही उणे आचना. उदीमय व्यापार आहे. अक्षराचं नाणं आहे. शाश्वताचं नाणं त्रिकाला बाधित सत्य त्याला अक्षर म्हणावं. त्या नाण्याचा व्यापार कोणालाही कमी जास्ती पडत नव्हतं. वस्तू एकची वस्तू देता घेता एका बोलाची चकता एका वाचून सर्वथा तुझी वार्ता असेना. एक
एक शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म, एकाद्वितीयम ब्रह्म. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव द्यायचा, देव घ्यायचं, नाम घ्यायचं, नाम द्यायचं, याच्याशिवाय दुसरा व्यापार नव्हता. जर एकाला सोडून दुसरीकडे तुझे पलेले दलाल ठगू पाय तत्काळ सर्वे सुने तानल गे पळ घेऊन सबळ जातशे. दुजेपणेचा दलाल आला की सगळंच बुडतं बरं का. द्वैताचा दलाल येऊ द्यायचं नाही, हेच खरा परमार्थ आहे. कारण काय आहे, द्वैताचा दलाल आला की परमार्थ मोडला. कारण त्या द्वैताची गती आहे जेथे त्याची उडी पडे सर्वेश्वेसी जीवित बुडे. काही उपाय न चाले पुढे पडे रोकडे अनर्थी. जेथे त्याची उडी पडे. शब्द फार सुंदर आहेत बरं का, सांगायला खूप वेळ लागतो महाराज. पण शक्ती प्रसंगामध्ये विषय हा संपूर्ण व्यवस्थित सांगितला जाऊ शकत नाही. त्याला मुद्देसूद थोडक्यात सांगावं लागतं. जीवित्व शब्द काय आहे? जीवित्व. जीवन शब्दाचे अर्थ आहेत. जीवन म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंतचा काळ, त्याला जीवन म्हणावं. आणि जीवित कशाला म्हणावं? जन्मल्यापासून आताच्या क्षणापर्यंत जे आयुष्य जगलं त्याला जीवित म्हणावं. सर्वस्वेशी बुडे. आतापर्यंत सगळं केलेलं द्वैत पाण्यामध्ये घालतो. हे द्वैताची गती निवार आहे म्हणतात. अंगळू मंगळू नंद भाजा सवेग निमटू पाये कसा प्राणी या नकळे ससा दलाल ऐसा द्वैताचा. दलालाची भाषा आहे अंगळू मंगळू नंद भाषा बरं का. ही न कळणारी सांकेतिक भाषा आहे. ती दलालाची माणसाला कळतच नाही. एका वाक्यामध्ये याचं उत्तर द्यायचं झालं तर असं आहे महाराज. भजन करायला येणं झालं की माणसं गुणानं भजन करतेत आणि भजन करायला शिकलं की भजनातून उठून जाते. भरत नगर लोक चतुर उदमे कांग विरे होता द्वैताचा संचार सत्वर छेदिती. भरताच्या नगरामध्ये लोक चतुर होते. द्वैत वृत्तीमध्ये आलं की असंग शस्त्रेन धडेन छित्वा वृत्तीचा छेद. एक उदी माय साकळे सगळे आकाशा द्वैताची तेथे कोण दश्या परम परसा विनटले. आकाशाला खरेदी करण्याचं सामर्थ्य ठेवीत होता. आकाश ठेंगणार त्याच्यापेक्षा सुद्धा मोठी गोष्ट नाम आहे, त्याला कळणारे लोक होते. हटवटियाचे भारे कथा कीर्तन चौफेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर धरे तुषारे. हटवटिया चौबारे या ओवीचा मला अनुभव आला महाराज. रामाय एकतरी ओवी अनुभवावी म्हणायचं का, तसं या ओवीचा मला अनुभव आला बरं का. कधी? 22 जानेवारी 2024 ला या ओवीचा अनुभव आला. कसा? हटवटिया चौबारे. हट म्हणजे बाजार. बाजारामध्ये काय होतं त्या दिवशी? रामप्रतिष्ठा. बाजारामध्ये रामप्रतिष्ठा होती त्या दिवशी. पुन्हा घरामध्ये गेल्यावर काय होतं? रामप्रतिष्ठा. टीव्हीवर तेच चालू होतं. मंदिरात गेल्यावर तेच चालू होतं. लहान लेकराच्या तोंडात तेच होतं, म्हाताऱ्याच्या तोंडात तेच होतं. हटवटिया चौबारे कथा कीर्तन चौपरे रामाचंच नाव होतं की नाही? नाम होतं. आता अंबर झरे तुषारे. मग त्या दिवशी बारक्या लेकरापासून म्हाताऱ्या माणसाच्या अंतःकरणामध्ये काय होता? आनंदच होता की का? कुणाला वाटलं महाराज राम प्रतिष्ठा उगच होऊ लागल्या म्हणून कोण नाराज झालं का? नाही महाराज. रामाची प्रतिष्ठा अयोध्येमध्ये होत होती, गुलाल आमच्या घरामध्ये आम्ही उधळीत होतो. आनंद आमच्या मनाच्या ठिकाणी होता. याला म्हणायचं अंबर झरे तुषारे. लक्षात घ्या, ही जी काही घटना आहे ना, ही रामायणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आहे, राम आमचा देव आहे, राम आमचा स्वाभिमान आहे महाराज. आम्ही रामायण सांगणारे माणसं महाराज. असा एखादा आडमोठ्या भेटला आणि विचारला का, ए तू रामायण सांगतोस, रामायण वाचतोस की, तुझ्या रामाचं कुठं मंदिर आहे का रे अयोध्येला? म्हणल्यावर आम्हाला खाली मान घालावी लागत होती महाराज. मान खाली. आज आम्ही सांगतो, अरे माझ्या रामाचं मंदिर अयोध्येमध्ये जा, बघण्यासारखं माझ्या रामाचं मंदिर अयोध्येमध्ये माझा राम आहे, असा आज अभिमानानं आम्ही सांगू शकतो महाराज. याचं कारण काय आहे? याचं कारण आमचं भाग्य आहे महाराज. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, ही आनंदाची प्राप्ती झाली. तर आनंदाची प्राप्ती झाली त्याचा संबंध पुढच्या भवीमध्ये. आनंद भरताचे मने गेले शून्यत्व बुडोने चैतन्य घन होनी
निर्विकार गणे सुस्थिरा अज्ञानाचा नाश झाला आणि आनंद प्राप्त झाला. नवल उदयला चंडांशू मावळीत विश्वाभासू. विश्वाचा आभास मावळला गेला आणि ज्ञानरूपी सूर्य उगवला. गरजता राम नाम कल्लोळे गगनाची मोहरले मोक्ष फळ लग्न आले ऐक झाले हरिरंगी. रामनामाच्या गजराचा परिणाम सांगतात. मोक्षाची फळं लगडून आली पण मोक्ष फळं घ्यायला तिथं कोणी तयार नव्हतं, कारण भगवंताच्या रंगामध्ये रंगून गेलेले होते. निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्तीला नाथांनी महत्व सांगितलं. नगर व्रतांत कपी स्वानंदे डुलता पुढे देखिला भरत आतिविषमे सवे झाला. नगराचा वृत्तांत पहिला आनंदानं डोलायला लागला. त्याची दोन कारण आहेत बरं का. एखादा विषय समोर आला तर त्याच्याविषयीचं ज्ञान आणि त्याच्याविषयीची आवड अंतःकरणामध्ये असली तर माणसाला आनंद होतो. आनंद झाला, डोलू लागला. काय दिसलं? धारी वल्कलावर तापसवेशी मनोहार राजूलोचन श्याम सुंदर अति मनोहार साजीरा. राजस सुकुमार. राजस सुकुमार आहे. मदनाचा पुतळा दिसायला लागलाय. कसा आहे? हनुमान गुण लावण्य कळा विन्यास प्रसन्न वदने देखता कपी उद्गिन रघुनंदन येथे काला. ठाण बघितलं, मान बघितलं, उंची बांधा सगळं बघितलं. राम दिसायला लागलेला आहे. मनाला वाटलं रघुनंदन येथे का आला. राम शब्द नाही, रघुनंदन. रघुनंदन शब्दाचा अर्थ असा होतो, रघुच्या वंशामध्ये नंदन रूपाने जो उत्पन्न झालेला आहे त्याला रघुनंदन म्हणावं. रघुनंदन म्हणलं की जन्यजनक भाव लागला जातो आणि ब्रह्म म्हणलं की जन्यजनक भाव लागला जात नाही. आता या रघुनंदनाला म्हणतो कोण? मनोमय करोनी नमानरन पुरुषार्थ शोभोन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझ आले. मनोमय नमन केलं. रणातला पुरुषार्थ जागा झाला. रणातला पुरुषार्थ शब्दाचा अर्थ काय आहे माहितीये का? रणातला पुरुषार्थ आहे समोरच्या व्यक्तीच्या नरडीचा घोट घ्यावा एवढा राग आलेला आहे. तेवढा राग गट्टकुण्या गिळला. मनोमय नमन केलं. रणातला पुरुषार्थ जागा झाला आणि त्या ठिकाणी काय बोलू लागला? मनवतोषी आत्मा राम दुससी दुःखाचा राम रणी सांडला युद्ध धर्म परमा धर्म तुवा केला. एकनाथ महाराज वर्णन करतात. आता ही शेवटची वेळ बरं का. संयोजकानं माईक हातात घेतले, कारण लाईनमॅननं फ्यूज काढण्याच्या अगोदर आपापल्या घरातली लाईट आपण बंद करावं, नाहीतर एकदमच लाईट बंद झाली की अवघड होत असतं बरं का. एकनाथ महाराज वर्णन करतात. म्हणवितोसी आत्मा राम दिसतोसी दुःखाचा आराम. एकनाथ महाराज काय वर्णन करतात? आसनं एक आणि दिसणं एक असलं की पंचायत होत्या बरं का. आसायला आहे दोरी पण दिसू लागलाय साप. आसायला आहे भरत पण डोळ्याला दिसू लागलाय राम. म्हणवितोसी आत्मा राम दिसतोसी दुःखाचा आराम. दुःखाचा आराम दिसायला लागलाय. युद्धाचा धर्म तू या ठिकाणी सांडलास. काय काय म्हटलं आता पुढचे वक्ते या ठिकाणी सांगतील. आमच्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम बरं का. आता गाववाल्यांनी बोलवलं, सेवा करण्याची संधी दिली. या ठिकाणी गाववाल्याचे आभार. आणि जे काही आम्ही बोललो आमच्या ज्ञानाच्या बळावरती आम्ही बोललो नाहीत बरं का. हे सगळं तुमच्या कृपाप्रसादाने बोललो. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे. श्रोत्यांनी जशा पद्धतीची आम्हाला बुद्धी दिली तशा पद्धतीचं या ठिकाणी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. सेवेला संधी दिल्याबद्दल गावकऱ्याचे आभार. आमच्या मित्र कंपनीनं आजनीकर परिवारानं आम्हाला इथं बोलवलं, त्यांच्याबद्दल पण त्यांचे आभार. सेवेला पूर्णविराम. कुंडली कवरदा हरी विठ्ठल.